नमस्कार. आता आपण पाहत आहोत गणेश पुराण. येत्या 22 तारखेला माझी जयंती आहे, त्या निमित्ताने याची मी सुरुवात केली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे वाकडी तोंड असणारं, म्हणजे वाकडं आहे ना, वाकडी सोंड आहे आणि असं मोठं शरीर आहे तुझं, महाकाय आहे आणि कोटी सूर्याप्रमाण तुझं तेज आहे. अशा देवा गणेशा, माझी सर्व कार्य नेहमी निर्विघ्नपणे पार पडू दे. सजयाती सिंदूर वदनो देवो यत यददंपंक यत पाद पंकजस्मरणं वासरमणिरिवं तमसः राशींनाशयती विघ्नानामं. मस्तकाला सिंदूर लावलेल्या गजाननाचा जय जयकार असो. सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमलांच्या स्मरणाने विघ्नराशीचा नाश होतो. प्राचीन काळी अखंड 12 वर्ष चालणारे एक यज्ञसत्र होते. शौनक ऋषींनी ते चालू केले होते. तेथे पुराण सांगणारे सूत आणि अनेक विद्वान, रसिक आणि श्रद्धावंत मंडळीही आली होती. त्या सत्रात श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना नवीन ज्ञान मिळावे म्हणून सूत ऋषी अनेक पौराणिक कथा आणि उपकथा सांगत असत. अशा प्रकारे सूतांनी 18 महापुराणे सांगितलेली आहेत. पुराणे ऐकून तृप्त झालेले ऋषी सूतांना म्हणाले, आपल्यासारख्या सरस्वतीची कृपा असलेला वक्ता खरोखरीच दुर्मिळ आहे. आमच्या पूर्वपुण्याईनेच आम्हाला तुमचा सहवास घडला. आम्ही तुमच्या मुखातून 18 पुराणे ऐकले आहेत. त्यामुळे आम्ही आता पापमुक्त झालो आहोत, धन्य ठरलो आहोत. आता अशाच काही पुण्यकथा सांगून आमच्या जन्माचे सार्थक करा. ते ऐकून आनंद झालेले सूत त्या ऋषींना म्हणाले, आपण फार सर्व थोर अशी भाग्यवंत मंडळी आहात. तुमच्या प्रश्नाने मला फार आनंद होत आहे. तुमच्यासारख्या श्रोत्यांना पुराणकथा सांगण्यात आम्हाला विशेषच आनंद वाटतो. आजपर्यंत तुम्हाला मी ही 18 महापुराणे सांगितली, तशीच आणखीन 18 उपपुराणे मी तुम्हाला सांगत आहे. माझी सांगण्याची इच्छा आहे. या 18 उपपुराणात नारसिंह, नारदीय आणि गणेश ही सर्वश्रेष्ठ 3 पुराणे आहेत. त्यापैकी प्रथम मी तुम्हाला गणेश पुराण सांगणार आहे. हे पुराण मृत्यूलोकात नुसते ऐकणेही दुर्लभ आहे. 4 मुखाचा ब्रह्मदेवही जिथे गणपतीचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही, तिथे मी गणेशाचे महात्म्य काय वर्णन करणार. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात. पंचमहाभूतेही याच गणेशाच्या आज्ञेने आपापली कामे करतात. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे गणेशाचे महात्म्य तुम्हास थोडक्यात सांगणार आहे. आपण ते श्रद्धेने ऐकावे. हे गणेश पुराण प्रथम महर्षी व्यासांनी भृगूने सोमकांत राजाला आणि सोमकांताने सर्व लोकांना सांगितले. आता मी तुम्हाला गणेश पुराणातील सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका. सौराष्ट्र देशात देवनगरामध्ये पूर्वी सोमकांत नावाचा एक राजा होऊन गेला. तो मोठा धर्मनिष्ठ होता, अर्थात सारे वेद जाणणारा होता. त्याच्याजवळ चतुरंग असे सैन्य होते. बुद्धीने तो बृहस्पतीसारखा होता, म्हणजे अतिशय बुद्धिवान असा. त्याचे ऐश्वर कुबेरालाही लाजविणारे होते. तो क्षमाशील आणि तेजस्वी असा राजा होता. त्या सोमकांत राजाचे विद्याधीश, रूपवान, शमंकर आणि ज्ञानगम्य आणि सुबल अशा नावाचे 5 प्रधान होते. ते सर्व कुशाग्र बुद्धीचे आणि अतुल पराक्रमी होते. शिवाय ते सर्व राजकारणात अत्यंत दक्ष होते. त्यांनी आसपासचे अनेक प्रदेश जिंकून सोमकांताचा राज्यकारभार चातुर्याने चालविला होता. त्या सोमकांत राजाची सुधर्मा नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती. ती धर्मशील व अतिथीचे स्वागत करणारी होती. अशा या धर्मपरायण दाम्पत्याला एक बुद्धिवान मुलगा होता. त्याचे नाव हेमकंठ. त्याच्या अंगी 10,000 हत्तीचे बळ असून तो अत्यंत बलशाली होता. अशा प्रकारे
चतुर प्रधानास आणि पत्नी आणि पुत्र यास हा पराक्रमी राजा याने मोठे मोठे यज्ञयाग करून पुष्कळ वर्षे राज्य केले. इथे अध्याय 1 समाप्त झालेला आहे. अध्याय 2 सोमकांत राजा वनवासात जातो. सूत सांगतात, अशा या धर्मशील सोमकांत राजाला एकाएकी पूर्वकर्माप्रमाणे कुष्ठरोग झाला. तो विद्रूप दिसू लागला. ज्याप्रमाणे पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचे उत्तम फळ मिळते, त्याचप्रमाणे वाईट कर्माचेही फळ भोगावे लागते. ते चांगले किंवा वाईट कर्म असो, ते माणसाला काही चुकत नाही, ते भोगावेच लागते. कुष्ठरोगासारख्या रोगाने होणाऱ्या असह्य वेदनामुळे राजा फार कष्टी झाला. शेवटी एक दिवस राजाने आपले 5 प्रधान, पत्नी सुधर्मा आणि पुत्र हेमकंठ याला जवळ बोलावले व त्यांना आपले सर्व दुःख सांगितले. सोमकांत राजा म्हणाला, मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचरण केले, सर्व बलवान शत्रूला जिंकले, पण यावेळी मात्र माझे पूर्वजन्मातले कर्म मला भोगावे लागत आहे. माझे नाव सोमकांत हे किती शोभून दिसत असे, परंतु या दुर्धर आणि दुर्गंधीयुक्त रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली आहे ते तुम्ही पाहतच आहात. असे कोणते महाभयंकर पाप गेल्या जन्मी माझ्याकडून झाले आहे ते काही कळत नाही. या जन्मात तर एकही दुष्कृत्य केल्याचे मला आठवत नाही. मी प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन केले. शंकराची भक्ती करण्यात मी कधी कसूर केली नाही. मी कधीही दुष्टाच्या संगतीला लागलो नाही. आजवर जे सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्याच्या ज्या शरीराने उपभोग घेतला आहे, त्याला आता इतकी भयंकर दुर्गंधी येत आहे की मला माझे जीवनच नकोसे झाले आहे. अशा स्थितीत जगण्यात तरी काय अर्थ आहे? या व्याधीमुळे मला लोकांच्या पुढे तोंड दाखवण्याची लाज वाटत आहे. तेव्हा मी असे ठरवले आहे की माझा पुत्र हेमकंठ याच्याकडे राज्यकारभार सोपवून मी वनात जातो. तुम्ही सर्वांनी माझ्या योजनेला संमती द्यावी व जन्मातील उरलेला जो माझा शिल्लक आयुष्याचा काळ आहे, तो मी परमेश्वराच्या चिंतनात घालवून माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक करीन. राजाचे हे निराशेचे बोल ऐकत असतानाच तो एकाएकी मूर्छा येऊन खाली कोसळला. त्यामुळे सगळीकडे गडबड झाली. लगेच प्रधानांनी त्याला योग्य तो उपचार केल्यामुळे राजा शुद्धीवर आला. हेमकंठाला राज्यावर बसवून नंतर प्रधानांनीही राजाबरोबरच सर्व सुख उपभोगाचा त्याग करून वनात जाण्याची तयारी केली. राजाची पत्नी सुधर्मा हिनेही पतिसेवा करण्यासाठी राजाबरोबरच वनात जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा हेमकंठ म्हणाला, मला तरी आई वडिलांशिवाय राज्य करणे, सुख उपभोग घेणे इत्यादी विषयात गोडी वाटणार नाही. तेव्हा मलाही तुमच्याबरोबर वनात न्या. ही सारी बोलणी ऐकून आणि सर्वांचे आपल्यावरील उत्कट प्रेम पाहून राजा संतुष्ट झाला आणि तो हेमकंठाला म्हणाला, पुत्राचा मुख्य धर्म म्हणजे आईवडिलाची आज्ञा पालन करणे. तेव्हा माझ्याशी तुला आज्ञा आहे की तू प्रधानांच्या सहकार्याने राज्य कर. जो मुलगा वडिलांची आज्ञा पाळतो, वडिलांचे श्राद्ध करतो आणि गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र होय. शास्त्रात वचन आहे, म्हणून मी फक्त माझ्या पत्नीला बरोबर घेऊन वनवासात जाणार आहे. इतर तुम्ही कोणी देखील राज्य सोडून माझ्या बरोबर येऊ नका. इथे हा अध्याय 2 समाप्त. आता अध्याय 3 आहे वनवासाची तयारी. सुत पुढे सांगू लागले, सोमकांता राजाचे निश्चयाचे बोलणे ऐकून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळण्याचे ठरविले. नंतर सोमकांताने हेमकंठाला राज्यनीतीने कसे चालवावे हे सांगितले. तो म्हणाला, रोज पहाटे उठून शुद्ध ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आपल्या श्रीगुरूचे स्मरण करावे, ईश्वराची स्तुती करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी, भूमीची प्रार्थना करावी, पुढे श्री गणपतीची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. गणपती पंचायतन म्हणजे गणपती, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी ह्या सर्वाचे मिळून होते गणेश पंचायतन. हे होय. मग आपण ज्याची उपासना नित्य करीत असू त्या देवतेचे ध्यान करावे आणि मानसपूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी. नगराच्या नैऋत्य दिशेत जाऊन आपले प्रातर्विधी उरकून घ्यावेत. दात घासावे, म्हणजे तेव्हा पण बघा एक नियोजन होतं. कुठेही जाऊन घाण आणि हागणदारी नव्हती. जरी बाहेर असेल तरी नगराच्या बाहेर नैऋत्य दिशेला जाऊन तिथं सगळ्यांनी आपले प्रातर्विधी उरकायचे आहेत. पूर्वीच्या लोकांना एवढं माहीत नव्हतं. ब्रश नव्हते, पेस्ट नव्हत्या, काय करावं बघा.
गुरुचरित्रात पण असं सांगितलेलं आहे. गुरुचरित्र ही एक जीवनशैलीच आहे, की कसं काय तोंड धुवावं, अंग धुवावं, शौचविधी केल्यावरती कसं साफ करावं, हे सगळं त्यातमध्ये दिलेलं आहे. दात घासावे, तोंड धुवावे, गार पाण्याने स्नान करून संध्या करावी. नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिप्रदान आणि अतिथी सत्कार हे पंचमहायज्ञ करावे. हे 5 महायज्ञ आहेत, ज्यामध्ये वेदाचं पठण आहे. होम करावा. तर्पण म्हणजे पूर्वजांना पाणी द्यायचं. बलिप्रदान म्हणजे बली म्हणजे काय, खरं धरून कुणाला मारायचं नाहीये, तर ते अन्नाचा घास वगैरे बाहेर ठेवतात नावाने, ते झालं बलिप्रदान. आणि कोण जो अतिथी दारात आला असेल त्याला खाणं पिणं, त्याचं पूजन, त्याचा सत्कार करावा. मग ब्राह्मणास आणि अतिथीस भोजन करावे. दुपारी पुराण, इतिहास, शास्त्र याचे श्रवण करावे. नेहमी दुसऱ्याच्या उपयोगी पडावे. परोपकार करावा. दुसऱ्यांची निंदा करू नये किंवा त्याला त्रास देऊ नये. आपण स्वतःची स्तुती करू नये. गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्षभक्षण, परस्त्री सेवन ही निंदकर्मे केव्हाही करू नयेत. असत्य बोलू नये, सत्याने चालावे, सृष्टाचे पालन करावे आणि दुष्टांना दंड द्यावा. दीन, दुबळे, आंधळे, अपंग अशा लोकांचे रक्षण करावे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यथायोग्य अपराध्यांना शासन देखील करावे. जे आपल्याला समजत नाही ते सुज्ञांना विचारावे. कोणावरही पुरा विश्वास टाकू नये. त्यातल्या त्यात अयोग्य लोकांवर तर थोडाही विश्वास दाखवू नये. विशेषतः आपल्या शत्रूवर कधीही विश्वास दाखवू नये. दक्षतेने राज्यकारभार करावा. आपल्या शक्तीप्रमाणेच दान करावे. हेर हे राजाचे डोळे असून दूत हे राजाचे मुख आहे, हे समजून वागावे. अपराध्यांना योग्य दंड करण्यास कधीही कचरता कामा नये. सर्व लोक नीतीने वागतात, ते शिक्षेच्या भीतीमुळेच वागतात. हे बरोबर आहे. शिक्षा असेल तर नीती राहते, हे नीट लक्षात ठेवावे. कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली तर त्यास दुःख किंवा सुख मानू नये. बघा, आपल्याकडे कायदे कडक नाही. कुठंही थुंका, घाण करा, कचरा टाका. आपले लोक घाबरत नाहीत, कारण त्यांना तसे कडक कायदे नाही आहेत. आपण जे परदेशाची स्तुती करतो ना, जाऊन दुबई असू दे, सिंगापूर असू दे, वा वा तिथं काय स्वच्छ, तिथं काय आमकं, तर तिथं इतके भरभक्कम दंड आहेत, अगदी परदेशात म्हणजे UK USA मध्ये सुद्धा, की त्या दंडाच्या भीतीने लोक तिथं नियम मोडत नाहीत. आणि आपल्याकडे सरसकट लोक नियम मोडायला पाहतात, कारण चिरीमिरी घेऊन त्यांना सोडलं जातं. मग हे त्या जुन्या पुराण काळापासून सांगितलेलं आहे, की अपराध्यांना दंड द्यायचा. दंडामुळेच लोक नीतीने वागतात, हे नीट लक्षात ठेवावे. कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली तर त्यात दुःख किंवा सुख मानू नये. आपल्या सर्व मसलती बाहेर फुटून देऊ नयेत. काम, क्रोध, मद, मत्सर व लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत, तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकांच्या उपजीविकेच्या साधनाचा कधीही नाश करू नये. देवालये, उद्याने किंवा चैत्य यांना दिलेल्या नेमणुका कधीही परत घेऊ नयेत. स्त्रियांना कधीही गुप्त गोष्टी सांगू नये. आपले लहान मोठे सेवक आपल्यावर नेहमी अनुरक्त असेल असे वर्तन करावे. म्हणजे सेवकांना आपल्या दासदासींना हाडाड नाही करायची, तर आपल्याला ते आपल्यावरती प्रेमच करतील अशा पद्धतीने त्यांच्याशी वागलं पाहिजे. याप्रमाणे सोमकांत राजाने आपल्या पुत्राला उपदेश केला. नंतर विद्याधीश, रूपवान, क्षेमंकर या आपल्या 3 प्रधानांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितले. विद्वान ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना यथायोग्य आमंत्रणे गेली. प्रथम श्री गणपती पूजन करून नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यावर प्रधानांना मुलाची काळजी वाहण्यास विनवून त्यांना यथायोग्य राज्यकारभार करण्यास सांगितले. इथे अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 आहे, राजा वनवासात जातो. तूत सांगू लागले. राज्याभिषेक सोहळा आटोपल्यानंतर सोमकांताने ब्राह्मणांचे यथाविधी पूजन केले व दानधर्म करून हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे दानधर्म करून आपल्या दरबारातील सरदारांचा व गुणी लोकांचा, कलावंतांचा यथोचित असा सत्कार केला. त्याने आपल्या प्रधानांना कित्येक गावाची जहागिरी दिली. नंतर सोमकांत राजा प्रवासास जाण्यास निघाला. पूर्वजन्मातील संस्काराने कष्ट झालेला तो सोमकांत राजा वनात निघालेला पाहताच प्रजाजनांना खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योग धंदे सोडून राजामागून वनात जाण्यास तयार झाला. राजा
च्या पुत्राचे राजपुत्र हेमकंठाचे देखील डोळे भरून आले. तोही आईबापाच्या मागून निघाला. सर्वासमवेत राजा पत्नीसह 4 कोस चालून गेल्यावर एका सरोवराच्या काठावर उभा राहून तो सर्व प्रजाजनांना उद्देशून म्हणाला, प्रजाजन हो, आपण माझ्या अपराधाची क्षमा करावी आणि माझ्या हेमकंठावर पुत्रवत प्रेम करावे, अशी मी आपणास हात जोडून विनंती करतो आहे. आपण परत जावे. माझा हा पुत्र तुमचे न्यायमार्गाने पालन करेल. त्याच्यापासून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. तुम्ही परत नगरात गेलात तरच माझ्या मनास शांतता मिळेल, स्वस्थता मिळेल. त्यावेळी काही प्रजाजन राजास म्हणाले, महाराज, पाणी आपली शीतलता, अग्नी आपली उष्णता, सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे राजाही प्रजेचा त्याग करीत नाही. चंद्राशिवाय आकाशाला शोभा नाही, त्याप्रमाणे आपल्याशिवाय राज्याला शोभणार नाही. म्हणून आम्ही सर्वजण आपल्याबरोबर येतो आहे. भारतात खूप तीर्थे आहेत. त्यापैकी एखाद्या तीर्थस्नानाने आपल्या शरीराची कांती पूर्वीप्रमाणेच होईल आणि त्यानंतर आम्ही आपल्यास पुन्हा नगरात आनंदाने येऊ. सोमकांत राजाने प्रजेचे ते आपुलकीचे बोलणे ऐकून घेतले, पण सर्वांना राजधानीत परत जाण्याची आग्रहाने विनंती केली. सोमकांताचा पुत्र हेमकंठ देखील त्या पुढे येऊन म्हणाला, बाबा, आपल्या चरणाचा आजपर्यंत मला कधीही वियोग झाला नाही. आपल्याशिवाय राज्यच काय, पण मला सारे जीवनच नकोसे वाटते. ते ऐकून राजा म्हणाला, मुला, तुला हा मोह होईल म्हणूनच मी तुला धर्माचा, नीतीचा आणि कर्तव्याचा यापूर्वीच उपदेश केला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी पूर्वी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. रामाने राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला आणि रामाची आज्ञा शिरसावंद्य मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. म्हणून तूही आज माझी आज्ञा मानून परत जा. माझ्या या 5 प्रधानापैकी 3 जण तुझ्याबरोबर परत येतील. त्यांच्यासह तू धर्माने प्रजेचे पालन कर. हे माझे सर्व राज्य मी तुला दिलेले आहे. याचा तू स्वीकार केला नाहीस तर कर्तव्य पालन करण्यात तू चुकतोस असे होईल. मी जर पूर्ववत झालो तर पुन्हा आपल्या राज्यात नक्की परत येईनच. सोमकांताचे असे निर्धारपूर्वक भाषण ऐकताच हेमकंठ प्रधान आणि सर्व प्रजाजन नगरात जाण्यासाठी परत फिरले. त्यावेळी राजाने आपल्या पुत्राला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठही आपल्या सेनेसह आणि आपल्या प्रधानासह आपल्या सोमकांत पित्याला प्रदक्षिणा घालून नगरात जाण्यासाठी परत निघाला.